चांदिवली इथं सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सद्दाम आणि असलम अब्दुल शेख अशी मृत भावांची नावं असून त्यांचा तिसरा भाऊ जावेद शेखला वाचवण्यात यश आलंय। ही घटना चांदिवली येथील मनुभाई खदानमध्ये घडली। रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार झाल्यानंतर अग्निशमन दल आलं आणि त्यांनी 12:30 वाजता दोन्ही मृतदेह शोधून आपलं शोधकार्य थांबवलंय। मानसिक त्रासात असल्यानं सद्दामनं पाण्यात उडी मारली होती। त्याला वाचवण्यासाठी असलम आणि जावेद यांनी देखील उड्या मारल्या। यात 2 भावांचा मृत्यू झालाय तर तिसऱ्याला वाचवण्यात यश आलंय। मुंबईतलं सीएसटी स्टेशन हे काल सुमारे तासभर अंधारात होतं। रात्री 9 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत या तासाभरात 2दा स्थानक आणि परिसरातील लाईट गेली। पहिल्यांदा 9:16 परिसरात अंधार झाला, त्यानंतर पुन्हा 9:45 लाईट गेली, तो 15 मिनिटांनी 10 वाजता ती परत आली। टाटा पॉवरच्या संचामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं लाईट गेल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय। दरम्यान अचानक लाईट गेल्यानं स्थानिक परिसरामध्ये काही काळ गोंधळाचं वातावरण होतं। गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील नायक मकरंद अनासपुरे उमेदवारी अर्ज भरताना चिल्लर घेऊन येतो आणि अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आणतो, तसाच काहीसा प्रकार नागपुरात काल बघायला मिळाला। नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार विलास बोल्लमवार यांनी अनामत रक्कम म्हणून चिल्लर स्वरूपात रक्कम आणली। त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मोजणी सुरू केली। या प्रकारामुळे अधिकारी आणि कर्मचारी चकित झाले। अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण केलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे। ही झाडं कुणी तोडली याचं कारण अद्याप कळू शकलं नाहीये। माण तालुक्यातील पांढरवाडी इथं सयाजी शिंदे यांनी या झाडांची लागवड केलेली होती। गेल्या 6 महिन्यांपासून या झाडांना पाणी घालून जगवलं होतं, मात्र अचानक कुणीतरी अज्ञातांनी या झाडांची कत्तल केल्याचं समोर आलंय। विशेष म्हणजे सयाजी शिंदे यांनी नवीन वर्षाचं स्वागत या झाडांना पाणी घालून केलं होतं। शिवाय परिसरातल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील झाडं वाचवण्यासाठी मेहनत घेतली होती। मात्र अचानक आता या झाडांवरती कुऱ्हाड चालवल्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते। मनसेने केलेल्या विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार नाशकात दाखल झालेत। देशातलं सगळ्यात मोठं चिल्ड्रन पार्क वनौषधी उद्यान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाला या कलाकारांनी यावेळी भेट दिली। त्यानंतर संध्याकाळी बॉटॅनिकल गार्डन होळकर पुलावरील वॉटर कर्टनला देखील हे कलाकार भेटले। यावेळी राज ठाकरे त्यांच्या सोबत होते। नाशकातील मनसेने केलेली विकास कामं बघण्यासाठी आलेल्या कलाकारांमध्ये महेश मांजरेकर, संजय नार्वेकर, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सायली संजय यांच्यासह 20 कलाकारांचा समावेश आहे। लाचखोरीच्या आरोपावरून एसीबीच्या ताब्यात असलेल्या नागपूरच्या मेयो रुग्णालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये फरार झाल्या आहेत। 15,000ची लाच स्वीकारताना काल एसीबीने त्यांना ताब्यात घेतलं होतं। कागदोपत्री कारवाई करून गुन्हा दाखल करेपर्यंत रात्रीचे 10 वाजले। दुसऱ्या दिवशी 11 वाजता हजर होण्याबाबत बजावून एसीबीने गजभिये यांना सोडून दिलं। मात्र आज सकाळी गजभिये दाखल झाल्याच नाहीत। घरी तसंच कार्यालयात देखील त्या आढळल्या नाहीत। एसीबीच्या पथकाकडून आता त्यांचा शोध घेतला जातोय।